मित्रांनो नमस्ते. मी डॉक्टर राम चव्हाण. आता बघा सर्व नवीन लोक बेसिक ट्रेनिंग, ॲडव्हान्स ट्रेनिंग आणि लाईव्ह ट्रेनिंग सगळी फ्रीमध्ये शिकत आहेत. काही लोक अकाउंट ओपन करत आहेत. मला प्रश्न विचारतात, सर की रिअल अकाउंट MT5 ला कसं कनेक्ट करायचं. आता बघा ज्यावेळेला तुम्ही अकाउंट ओपन करताय त्यावेळेला तुमच्या मेलला, तुमच्या ईमेलला हा मेसेज आलेला असतो. काय मेसेज? तुमचा ट्रेडिंग अकाउंट MT5 नंबर कोणता आहे? 6251 988. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळा असतो. मेन पासवर्ड हा पासवर्ड असतो तुमचा. लॉग इन GTC लॉग इन आयडीचा एक पासवर्ड असतो आणि MT5चा पासवर्ड असतो. असे दोन पासवर्ड असतात. आणि इन्व्हेस्टर पासवर्ड आणि खाली MT5 आणि सर्व्हर नंबर. तुम्हाला कसं कनेक्ट करायचं बघा. तुम्हाला काय करायचं आहे, MT5 तुमच्या प्ले स्टोरला डाउनलोड करायचं आहे. बरोबर, सगळ्यांना माहिती आहे डेमो अकाउंटमध्ये MT5 रिअल अकाउंट तुम्ही जोडू शकतात. आता मी बघा माझ्या MT5ला हा माझा MT5 आहे. बरोबर, ह्यात तुम्ही डेमो अकाउंट पण असतं. तुम्ही जे डेमो अकाउंट ओपन केलं त्यातच तुम्ही रिअल अकाउंट ओपन करायचं. लक्षात घ्या, सगळेजण हेच करतात. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये डाऊट येतो, सर ते डेमो अकाउंट आहे, डेमो अकाउंटमध्येच रिअल अकाउंट कनेक्ट करता येतं आणि सर्वजण हेच करतात. तर तुम्हाला काय करायचं बघा, हे तुम्हाला इथं प्लस चिन्हवर जायचं. इथं फाईन ब्रोकर तुमचा, आता आपला जो लिगली ब्रोकर 20 वर्षाचा ब्रोकर ट्रस्टेड ब्रोकर कोणता आहे? आपला GTC ब्रोकर. GTC ब्रोकरमध्ये काय करायचं, टाईप करायचं GTC नावाने. ओके, GTC. इथं बघा तुम्हाला हे दोन सर्व्हर नंबर येतात. GTCचे हे दोन सर्व्हर आहेत. त्यात तुमच्या मेसेजमध्ये बघा सर्व्हरचं खाली बघा सर्व्हर नंबर कोणता आहे. GTC ग्लोबल SA सर्व्हर आहे. तर इथं तुम्हाला GTC ग्लोबल SA हे आलेलं आहे. ज्यांना ज्यांना काही लोकांना एक मिनिट ज्यांना काही लोकांना हा सर्व्हर येतो, हा इथं टाईप करायचा आहे, ऍड करायचा आहे. आणि ज्यांना खालचा सर्व्हर येतो हा ऍड करायचा. समजा मी आता खालचा हे ऍड केला तर इथं सर्व्हर नंबर येतो. तुमचा जो लॉगिन आयडी आहे, लॉगिन आयडी म्हणजे काय, हा MT5 नंबर कोणता 6251 988, हा प्रत्येकानं वेगवेगळा येतो. ओके, हा तुम्ही इथं कॉपी करून ऍड करायचा आहे. आणि दुसरा काय करायचं, खाली पासवर्ड काय करायचं बघा. तुम्ही हा मेन पासवर्ड जो असतो ते ऍड करायचा आहे. मेन पासवर्ड म्हणजे तुम्ही ट्रेड करू शकता. इन्व्हेस्टर पासवर्ड म्हणजे काय, तुम्ही ट्रेड करू शकत नाही, फक्त वॉच करू शकता. कोणाला जर तुम्हाला तुमचे ट्रेड कसे चालू आहेत बघण्यासाठी फक्त तुम्ही इन्व्हेस्टर पाठवायचं आहे, मेन पासवर्ड नाही पाठवायचा. हे तुम्ही इथं पासवर्ड टाकून जो काही कॉपी करून पासवर्ड ऍड करू शकता. आणि खाली काय करायचं, लॉग इन करायचं आहे. असं केल्यानंतर तुमचं अकाउंट चालू होतं. आता बघा एक्झाम्पल, तुम्हाला जर काही लोकांना मेन पासवर्ड हे लक्षात नसतो किंवा तुम्हाला हा नको आहे, तर GTC वेबसाईटला जाऊन तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. ते कसं करायचं बघा. गुगलला जायचं, तुमच्या गुगलला जाऊन आपलं GTC वेबसाईट ओपन करायचे. जीटीसी लॉग इन केला. तर तुम्हाला इथं लॉग इन केल्यानंतर काय करायचं बघा, कसं तुमचा पासवर्ड चेंज करू शकताय. हा लॉगिन आयडीचा पासवर्ड सेम राहणार, पण MT5चा जो MT5चा पासवर्ड आहे रिअल अकाउंटचा, तर तुम्ही चेंज करू शकता. इथं कशामध्ये जायचं बघा, तुम्हाला हे 3 डॉट आहेत. त्या 3 डॉटमध्ये काय करायचं, अकाउंटमध्ये जायचं आहे. अकाउंटमध्ये गेल्यानंतर हे तुमचे अकाउंट्स आहेत, माय अकाउंट्स. तुमचे अकाउंट कोणते आहेत, तर डिपॉझिटच्या खाली हे तुम्हाला रिसेट पासवर्ड येतो. कधी कधी हे स्क्रीनशॉट राहत नाही तुमच्याकडे, मेल राहत नाही शिल्लक. ओके, लक्षात राहत नाही, तर तुम्ही इथं रिसेट पासवर्ड करू शकता. इथं काय करायचं बघा, न्यू पासवर्ड टाकायचा तुमचा सेम साधा. आता माझं डॉक्टर राम आहे, राम टाका आणि पुढे @ 1 2 3 टाका. आणि परत कन्फर्मेशनला पण सेम पासवर्ड टाकायचा. तुम्ही आता नवीन जो टाकणार आहे तोच टाकायचा आहे. आणि परत काय करायचं, तुमचा इथे मेल येतो. मेल आल्यानंतर मेल असतो आणि खाली गेट कोड करायचा. गेट कोड केल्यानंतर तुमच्या मेलला एक OTP जातो. तो OTP इथं टाकायचा कॉपी करून मेलला जाऊन, आणि इथं कन्फर्मेशन करायचं. कन्फर्मेशन केलं सक्सेसफुल होतं आणि हा तुमचा पासवर्ड कायम राहतो. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला असं करू शकताय, जो लॉगिन आयडी आहे, जो GTCचा लॉगिन आयडी पासवर्ड जो आहे ते पण सेम ठेवू शकता आणि हे पण सेम ठेवू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात जाणार नाही. आणि तुमच्याकडे किती अकाउंट आहेत, 3 अकाउंट आहेत, 3 अकाउंटचे पण सेम पासवर्ड तुम्ही असे ठेवू शकता. थँक्यू व्हेरी मच. अशा पद्धतीने बघा, कुठल्याही GTC मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारा, किंवा युट्यूबला आपले सगळे व्हिडिओ आहेत तिथं बघा. म्हणजे हा व्हिडिओ असेल की पासवर्ड रिसेट कसा करायचा आणि MT5 ला रिअल अकाउंट कसं अटॅच करायचं. ओके, थँक्यू व्हेरी मच.